वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा राहुरीत. 24 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीचा बंद, पेपरफुटी आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. राहुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार 24 जुलै रोजी बंदची हाक दिली आहे. तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देत बंदची माहिती देण्यात आली. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईची स्वतंत्र चौकशी करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. 23 जुलै रोजी राहुरीचा आठवडे बाजार असल्याने शेतकरी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी 24 जुलै रोजी राहुरी बंद ठेवण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख पिटू नाना साळवे, अमजद पठाण, शिरीष गायकवाड, नागेश जाधव, ऋषिकेश साळवे, गणेश पवार, विवेक साळवे आदींचा सह्या आहेत. दीपक मकासरे, वेद बातमीचा, राहुरी. जे विद्यार्थ्यांचं पेपर फुटीच्या संदर्भातलं मोठं आंदोलन होत आहे आणि ते आंदोलन मोडीस काढण्याचं काम या भाजप सरकारने केले, म्हणून प्रथम मी या भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आमचे श्रद्धेय आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल घोषणा केली की दिनांक 23/7/2026 रोजी पूर्ण महाराष्ट्र बंद राहील. परंतु या ठिकाणी आपला राहुरीचा आठवडे बाजार हा 23 तारखेला म्हणजे उद्या गुरुवारी येतो आणि आम्ही 23 तारखेला बंद न ठेवता, कारण या आठवडे बाजारासाठी गोरगरीब शेतकरी तसेच कष्टकरी लोक या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्यांचं ते नियोजन असतं, ते नियोजन पुढे कोंडबळू नये, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर करतो शुक्रवारी दिनांक 24/7/2026 रोजी या ठिकाणी हा बंद राहील. आणि ह्या दिल्लीच्या आंदोलनात जे या सरकारने जे लाठीचार्ज केला, अस्त्र दूर केले, लाथाबुक्क्यांनी अक्षरशः पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे त्या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांचं उपोषण हे कायदेशीर होतं आणि मागण्या देखील कायदेशीर होत्या, परंतु या भाजप सरकारला कायदा आणि घटना मान्य नाही, म्हणून या ठिकाणी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही राहुरी दिनांक 24/7/2026 रोजी बंद ठेवत आहोत. जय भीम.